आज आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी काही क्वेश्चन पाहणार आहोत. ते तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असे क्वेश्चन्स आहेत. हे तुम्ही नक्की पाहावे, कारण की तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये कोणता ना कोणता क्वेश्चन याच्यातला तुम्हाला नक्की दिसेल. TCS पॅटर्न असो किंवा कोणताही पॅटर्न असो, त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन नक्की दिसेल. व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो. चला तर मग क्वेश्चन पहिला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? हा क्वेश्चन मित्रांनो सोपा आहे. याचं उत्तर सर्वांनाच येणार. याचं उत्तर आहे 1 मे 1960. क्वेश्चन नंबर 2 पाहूया आपण. महाराष्ट्र राज्याचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे? 20 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 3 मित्रांनो पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 3 आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे का? माहीत असेल तर पहा जमतंय का? याचं उत्तर आहे कळसुबाई. मित्रांनो तुम्हाला कळसुबाई या शिखराची उंची माहीत आहे का? माहीत नसेल तर लक्षात घ्या, 1646. क्वेश्चन नंबर 4, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे डी, अहमदनगर. क्वेश्चन नंबर 5, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? ऑप्शन आहे डी, मुंबई शहर. क्वेश्चन नंबर 5, तापी नदी महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून वाहत जाते? उत्तर भागातून. क्वेश्चन नंबर 7, महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पुणे. क्वेश्चन नंबर 8, महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे? उत्तर आहे डी, राजपुरी. क्वेश्चन नंबर 9, महाराष्ट्रात सर्वाधिक संत्री उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? उत्तर आहे बी, नागपूर. क्वेश्चन नंबर 10, कोकणातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर आहे बी, रत्नागिरी. क्वेश्चन नंबर 11, लोणार सरोवर कोणत्या कारणामुळे निर्माण झाले? उत्तर आहे उल्कापात. क्वेश्चन नंबर 12, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे चंद्रपूर. क्वेश्चन नंबर 13, भीमा नदीची प्रमुख उपनदी कोणती? सी, इंद्रायणी. क्वेश्चन नंबर 14, महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे डी, चंद्रपूर. क्वेश्चन नंबर 15, महाराष्ट्रातून कोणत्या दिशेने वाहत जाते? उत्तर आहे सी, पूर्व पश्चिम. क्वेश्चन नंबर 16, महाराष्ट्रातील सर्वात मोठे सिंचन प्रकल्प कोणता? उत्तर आहे सी, जायकवाडी धरण. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील कापसाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? उत्तर आहे सी, यवतमाळ.
क्वेश्चन नंबर 18. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे? उत्तर आहे ए, उत्तर दक्षिण. क्वेश्चन नंबर 19. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बुलढाणा. क्वेश्चन नंबर 20. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या विभागात आहेत? उत्तर आहे बी, कोल्हापूर. क्वेश्चन नंबर 21. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? उत्तर आहे बी, वाघूर नदी. क्वेश्चन नंबर 22. गोदावरी नदी महाराष्ट्रात किती जिल्ह्यातून जाते? ऑप्शन आहे सी, 12. क्वेश्चन नंबर 23. महाराष्ट्रातील धान्याची कोठारे कोणत्या भागात जास्त आहेत? मराठवाडा. क्वेश्चन नंबर 24. महाराष्ट्रातील सर्वात जास्त उष्णता कोणत्या भागात आढळते? उत्तर आहे विदर्भ. विदर्भामध्ये सगळ्यात जास्त उष्णता आढळते. क्वेश्चन नंबर 25. शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये कळवायचे आहे किंवा द्यायचे आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्की द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.